Hello friends, I am your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagari. तर मित्रांनो आता आलेला आहे मल्हार मानकेश्वरच्या यात्रेला पेठ इस्लामपूर येथे. तर मित्रांनो पेठ या गावामध्ये मंदिर आहे आणि दरवर्षी यात्रा असते. महाशिवरात्रीला यात्रा चालू होते आणि नंतर 2-3 दिवसांनी यात्रा संपते. तर यात्रेच्या शेवटच्या दिवशी इथे मानकेश्वर आणि मल्हारेश्वर म्हणजे खंडोबा यांची भेट होते. यांची मानकेश्वरचा रथ आणि मल्हारेश्वरची पालखी आणि इथं खुल्या काट्या असतात ह्यांची भेट होते. तर या काट्यांना खुल्या काट्या का म्हणतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहिलं तुम्ही त्या काट्या पहा, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तर हा रथ अशा प्रकारे सजवलेला असतो. नंतर मी या दर्शन करणार आहे आणि इथून जाणार आहे. परत मी खंडोबाच्या मंदिरामध्ये मल्हारेश्वरच्या तिथे गर्दी आहे. पुढे व्हिडिओ करायला मिळणार नाही इथे मंदिरात आणि त्या अशा प्रकारे गर्दी वाढतच चाललेली आहे मित्रांनो. आणि इथून दर्शन करून हे पहा इथे 8 एंट्री आहे. इथून दर्शन करून जायचं आहे मंदिरात पुढे. मित्रांनो हे पहा इथून दर्शन करून मी बाहेर पडलो. तर ही खुली काठी आहे. तर या काट्यांना खुल्या काट्या का म्हणतात तर या सासन काट्यासारखे काट्या आहेत. तर यांना दोऱ्या अजिबात नाही आहेत, म्हणजे फक्त एक खांद्यावरती तोलण्याचं सांभाळलेलं आहे. आणि त्या अशा प्रकारची वेगवेगळी खेळणी वगैरे विकायला आलेली आहेत. त्यापैकी मला हे थोडं आकर्षक वाटलं. मी काही विकत घेतलेलं नाही मित्रांनो, फक्त सहज आता व्हिडिओ करूया म्हणले याचं. तर बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटते, एकदम भारी वाटते नाही. तरी बाहेरून आले लोक आहेत विकायला, दरवर्षी येतात. खूप छान असते इथली सगळी यात्रा. अशा प्रकारे ही रांग लागलेली आहे खंडोबाच्या मंदिरामधली. आम्ही रांगेमध्ये उभारून दर्शन घेणार आहोत. तुम्हाला आवाज येत असेल मित्रांनो, आवाज यायला आहे तो इथून खंडोबाची पालखी बाहेर पडाल्या, म्हणजे थोड्याच वेळामध्ये पालखीची रथाची भेट होणार आहे. गुलाल आणि भंडारा एकत्र होणार आहे आणि दृश्य आपल्याला आज बघायला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे मुख्य मार्गावरती. मुख्य रथ आणि पालखी जिथून येणार आहे त्या मार्गावरती मी आलेलो आहे. सगळ्या काट्या बाहेर पडलेल्या आहेत. सगळ्या खुल्या काट्या इथं हळूहळू येत आहेत आणि थोड्याच वेळात रथसुद्धा येईल. हे पहा अनेक काठी इकडून येत आहे आणि अशा प्रकारचा उत्साह येते आहे. खरंच इथं यायला खूप मस्त वाटतं आणि पुढच्या वर्षी तुम्हीसुद्धा नक्की याचा प्रयत्न करा, कारण इथे वेगळ्याच म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे. अतिशय उत्साह आहे, आनंद आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे तरुण वर्गापासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळी अतिउत्साहाने इथे सामील झालेले आहेत मित्रांनो. आणि इथलं वातावरण अतिशय प्रसन्न आहे मित्रांनो. पुढच्या वर्षी जमलं तर तुम्ही सुद्धा नक्की या. पेठ इस्लामपूर इथे पेठ या गावामध्ये मंदिर आहे आणि यात्रा असते. आणि इथे पहा मागे काठी आलेली आहे खुली आणि त्यासाठी एवढी लोक इथं आलेले आहेत काठीसोबत. मागे अजून रथ येणार आहे, पालखी येणार आहे, त्यासोबत सुद्धा एवढेच लोक येणार आहेत. आणि अशा प्रकारे उत्साह आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. पहा तर हे पहा मित्रांनो पालखीचे आगमन झालेले आहे.
आणि पालखीसोबत सुद्धा खूप गर्दी आहे, लोकांची आलेली आहे, भाविकांची. आता थोड्याच वेळात मित्रांनो रथ सुद्धा येईलच आणि थोड्याच वेळात आपल्याला भंडारा आणि गुलाल एकत्र होताना पाहायला मिळेल. आतिषबाजी होत आहे मित्रांनो, म्हणजे रथ बाहेर पडलेला आहे मंदिरापासून. काय अडचण नाही. आता थोड्याच वेळात मित्रांनो रथ इथेच पोहोचेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये रथाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो समोर रथ आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. रथ तिकडे येणारच आहे, पण माझी सुद्धा उत्सुकता मी अजून थांबवू शकत नाही, त्यामुळे मला पुढे जायचंच आहे. रथाला बघून रथाला पायासुद्धा पडायचा आहे, नमस्कारसुद्धा करायचा आहे. आणि इथला उत्साह मानला तर आगाय मित्रांनो. हे पहा, अशा प्रकारे रथ हा दगडी चाकांचा आहे आणि हा रथ हाताने ओढला जातो. तर रथ ओढणाऱ्या मुलांना तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे तो ओढला जात आहे आणि हे एकीचे बळ आहे मित्रांनो. तर हा दगडी चाकांचा रथ आहे आणि हाताने ओढणे एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. ह्याला श्रद्धा, भक्ती, ताकद सगळ्याचा मेळ झालेला आहे आणि देवाचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी आहेच आहे मित्रांनो. मग पुढच्या वर्षी मित्रांनो जमलं तर तुम्ही सुद्धा नक्की या, मला कळवा तुम्ही येणार असाल तर.
उत्साह असायचा वाळू ते तवा मजा मजा होती. माणसं पण होती तवा भाकरी खाऊ नाही ते वडापाव वाले सगळे. मित्रांनो, आता रथ तिथे थांबलेला आहे. रथ इथून पुढे आता येणार नाही आहे. त्या जागी आता भेट होणार आहे. तर सगळ्या काठ्या पालखी रथाच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय इथे भंडार लावलेले मल्हार मार्केटवरची लोक पूर्ण आली, पाया पूर्ण आले लोकसुद्धा पुढे जात आहेत. तर हा भेटीचा अद्भुत सोहळा, अद्भुत क्षण आपण अनुभवत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात एक काठी रथाभोवती फिरेल आणि त्या काठीच्या रथाची भेट होईल. त्याचवेळी ती काठी निरोपसुद्धा घेत असते. पुढच्या वर्षी पुन्हा भेटणार हे वचन देऊन इथे ही यात्रा संपन्न होत असते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय थोड्याच वेळात ती काठी रथापर्यंत पोहोचेल आणि तिथे तुम्ही हा सोहळा पाहताय. इथे भंडारा आणि गुलाल एकत्र होत आहेत. मित्रांनो, हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्येच होऊ शकतं, इतर कुठेही शक्य नाही. आणि तुम्हाला अशी यात्रा पुन्हा कुठे पाहिजे असेल तर तुम्ही पेठ इस्लामपूरला नक्की या मल्हार मार्केटवरच्या यात्रेला. तर ही यात्रा तुम्हाला अशा प्रकारची भारतात कुठेही पाहायला मिळणार नाही. तर हे पहा, छबिना मल्हारेश्वराचा छबिना निघालेला आहे मानकेश्वराच्या भेटीला. तर अशा प्रकारे उत्साह आहे, आनंद आहे आणि खरंच डोळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण आहे. तर अशा प्रकारे काठी फिरत फिरत जाते. सगळ्या काठ्या झुकलेल्या आहेत. मित्रांनो, पाहू शकता इथे भेट सुरू आहे. जशी बहीण भावांची भेट होते, भावंडांची भेट होती, त्याच प्रकारे हे रथ, पालखी आणि या खुल्या काठ्या यांची वर्षातून एकदाच भेट होते आणि पुन्हा ते आपापल्या गावी, आपापल्या मार्गी, आपापल्या ठिकाणी परत जातात सगळ्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी. तर हे पहा मित्रांनो, ते काठी फिरत आहे म्हणजे भेटीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजेच निरोप घ्यायची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. अशा प्रकारे भेट झाल्यानंतर थोड्याच वेळ इथे वाजाप सुरू होतं आणि भेट संपन्न झाली याची आपल्याला पोचपावती मिळते. तर पाहू शकता इकडे भंडारा आणि गुलाचे उधळण सगळीकडनं सुरू झालेले आहे. इथे थोडं गर्दी पण खूप वाढलेली आहे. मित्रांनो, इथे मला उभा राहायला जागा नाही, एवढी गर्दी झालेली आहे आणि इथला उत्साह तर अतिशय जबरदस्त आहे. मित्रांनो, तर हा प्रसंग आपण आपल्या डोळ्याने टिपायचा असतो. मित्रांनो, हा जो उत्सव सुरू आहे मित्रांनो, तो वर्षातून एकदाच असतो यात्रेला. संपूर्ण महाराष्ट्रातून खूप भाविक लोक इथे येतात आणि भेट संपन्न झालेली आहे. मित्रांनो, तर मित्रांनो इथे भजन सुद्धा होणार आहे. त्याचा मी वेगळा व्हिडिओ करून तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे तो भजनाचा असणार आहे. त्यामुळे पुढचा येणारा व्हिडिओसुद्धा, व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की पहा मित्रांनो. आणि इथली यात्रा आता संपन्न झालेली आहे. सगळे लोक इथले एकमेकांचा निरोप घेऊन परत निघालेले आहेत मित्रांनो. आणि खरंच खूप असा छानसा यात्रेचा सोहळा आपण आज पाहिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि व्हिडिओला आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, लवकरच भेटू भजनाच्या व्हिडिओसह इथल्या मानकेश्वर मल्हारच्या नावानं. चांग भलं.